चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आला। या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे। या टप्प्यामध्ये नदीपात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे। दरम्यान त्यांनी इरई नदीचं खोलीकरण ही लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आपल्या अतिशय महत्त्वाची नदी म्हणजे इरई नदी। इरई नदीचे खोलीकरण करण्याचा जो अतिशय चांगला अभियान आपण जे राबवत आहोत, अतिशय महत्त्वपूर्ण अभियान आहे। या अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी याच्यामध्ये सहभाग व्हावा, लोक चळवळी निर्माण झाली पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे आणि इरई नदीचं खोलीकरण करणं का आवश्यक आहे बा हे सर्वांना समजलं पाहिजे। आणि मी जबाबदारी सांगतो शासनाच्या वतीनं की 100% यावेळेस इरई नदीचे खोलीकरण रुंदीकरण 100% होईल। अर्धवट सोडून जाणार नाही, अर्धवट राहणार नाही। बदलापुरातल्या तरुणानं 10 एकरामध्ये जवळपास 100हून अधिक प्रकारची शोभिवंत झाडांची नर्सरी फुलवली आहे। या इंडोर झाडांच्या विक्रीमधून नर्सरी उद्योगाला नवी दिशा मिळालेली आहे। यामधील बहुतांश झाडं ही नासानं सुचवलेल्या यादीमधली आहेत। या झाडांमुळे निसर्गाचा समतोलही राखला जातोय, तर त्यांच्या विक्रीमधून परकीय चलनही मिळत आहे। शिवाय नर्सरी उद्योगाला दिशा देणारा हा उद्योग असल्याचं ऋतुराज जोशी यांनी म्हटलंय। अत्यंत हायटेक पद्धतीने हे काम केलं जातं। भारत आणि भारतावर व्यतिरिक्त इतर देशातही युरोप, अमेरिका, मिडल ईस्ट ह्या सर्व ठिकाणी सुद्धा ह्या झाडांना प्रचंड मागणी असते। इथे सुमारे 100 वेगवेगळ्या जातीची झाडं असतात। ही सगळी इंडोर फॉलियर प्लांट्स आहेत। याला फुलं वगैरे येत नाहीत। घरामध्ये ठेवण्यासाठी, इंडोर घराच्या आत ठेवण्यासाठी नासानी सजेस्ट केलेली जी जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत त्या व्हरायटीज आपण इथे बनवतो। झेंडूचे बाजारभाव गडगडल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत। झेंडूला सध्या 10 ते 15 रुपये किलोचा दर मिळतोय, त्यामुळे मजुरी आणि वाहतूक खर्च निघत नाहीये। शेतकऱ्यांना आपलं उभं पीक शेतामध्ये सोडून देण्याची वेळ आलेली आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून झेंडूचे बाजारभाव ढासळल्याने झेंडू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। मी सध्या फुलांचं हब असलेल्या जुन्नर तालुक्याच्या उदापूर परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। झेंडूची बाग ही पूर्णपणे बहरलेली पाहायला मिळत आहे। मात्र बाजारभाव ढासळल्याने शेतकऱ्यांनी उभं पीक हे करतात तोडण्याअभावी शेतातच सोडून दिलेले। कारण आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। मावशी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या परिस्थिती म्हणजे आम्हाला म्हणजे जगणंच मुश्किल झालेलं आहे। कुठल्याच मालाला बाजार नाही शेतकऱ्यांच्या। तरी म्हणजे शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शेतकऱ्याला साथ द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। म्हणजे प्रत्येक खता औषध सगळ्याला बाजार वाढवलेत आणि शेतीमालालाच बाजार नाही ना। त्यासाठी त्यांनी बाजार म्हणजे खतांचे बाजार उतरवावेत, औषधांचे बाजार उतरावेत। मजूरदार म्हणजे त्यांना पण सगळं घ्यायला पण म्हणजे महागच आहे ना, त्याच्यामुळे त्यांना 500 रुपये घेणं बरोबरच आहे ना। तर पण शेतकऱ्याच्या मालाला बाजार नसल्यावर शेतकरी देऊ शकत नाही ना पैसे एवढे 500 रुपये रोज। पण किती रुपये बाजारभाव मिळतो झेंडूला? 10 रुपये झेंडूला बाजार किंवा 15 रुपये, जास्त नाही मिळत आम्हाला। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।